सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ। स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र बेलापूर बुद्रुक तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील स्थान पोथी अनुक्रमांक 44 मधील स्थान म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू येथून उत्तरापंथी प्रयाण केलेले स्थान आणि मीही हे स्थान शेवटी केले आहे। तर चला बेलापूर येथील स्थान वंदन करूया। मी स्थान दर्शन या सदरामध्ये श्री क्षेत्र बेलापूर या ठिकाणी निघालेलो आहे। या ठिकाणी जे गोदावरी नदी आहे, प्रवरा संगम आहे, येथे थोडा वेळ थांबलो आणि आता आपल्याला श्रीरामपूर तालुक्यातील जे बेलापूर स्थान आहे तिकडे जायचं आहे। या ठिकाणी माझी गाडी लावलेली आहे आणि सध्या याच गाडीवर मी निघालेलो आहे। आपण प्रवरा संगमवरून जायकवाडी धरणाचं बॅकवॉटर सध्या पाहत आहोत। पाण्याची पातळी देखील खूप वाढलेली सध्या आपल्याला दिसत आहे। क्षेत्र बेलापूर येथे आपल्याला यायचं कसं? बेलापूर हे गाव श्रीरामपूर अहमदनगर मार्गावर श्रीरामपूरहून दक्षिणेस 6 किलोमीटर अंतरावर व राहुरी साखर कारखान्याहून 12 किलोमीटर अंतरावर, अहमदनगर पासून बेलापूर 60 किलोमीटर अंतरावर, सोनईहून 43 किलोमीटर अंतरावर आहे। दौंड मनमाड लोह मार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकापासून 6 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे। आपण संभाजीनगरवरून सध्या बेलापूर येथील स्थानावर आलेलो आहे। या ठिकाणी आपल्याला स्थान दिसत आहे। स्थानांची माहिती। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात भोकरहून बेलापूरला आले। प्रथम सिद्धनाथाच्या देवळात, वनदेवाच्या देवळात व त्यानंतर बेलापूर येथे आले। असे एकूण 3 महिने या ठिकाणी वास्तव्यास होते। या ठिकाणी 19 स्थाने आहेत। अनुपलब्ध स्थाने 13 आहेत। प्रथम अवस्थान स्थान हे स्थान बेलापूर गावच्या नैऋत्येस श्रीरामपूर अहमदनगर मार्गाच्या पूर्व बाजूस प्रवरा नदीच्या उत्तर काठावर पुलाजवळ उत्तराभिमुख देवळात आहे। देवळाला पूर्व पश्चिम दरवाजाही आहे। सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते। आज हे देऊळ श्री दत्त मंदिर या नावाने ओळखले जाते। या स्थानाची लीळा आपण येथील संत महंताकडून आपण श्रवण करणार आहोत। दंडवत प्रणाम। वारंवार विनंती करत आहे आणि माझ्या या विड्याचा स्वीकार करावा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।
पंचवाती पंचप्राण धूप आत्मा जाळितो नाही आवडी नाही गोडी नाही केले पूजन नाही आवडी नाही गोडी नाही केले पूजन नाही आठवण नाही. दंडोत प्रणाम. आज मी श्री क्षेत्र बेलापूर या ठिकाणी आलेलो आहे. या स्थानाची माहिती तथा लीळा आदरणीय बाबाकडून आपण श्रवण करूया. दंडोत प्रणाम. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. भगवान श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी म्हणजे उत्तरार्धात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हो करून या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यावेळेस आदित्यचा मंदिर होता. सिद्धनाथ मंदिरात 5 दिवस यांचा मुक्काम, वनदेवला 10 दिवस होता आणि आदित्य मंदिरामध्ये 3 महिने वास्तव्य देवाचे झालेले आहेत. आदित्य मठ या ठिकाणी स्वामीचे 3 पूजावस्त्र व्हायचे आणि आचार पार विचार पार शास्त्राचे महावाक्य असती परी आणि नागदेवाचार्यांना आचार्य पद याच ठिकाणी देवाने प्रदान केला होता. आचार्यांच्या महापूजेचा स्वीकार आणि स्वामी समवेत नागदेवाचार्य, महिमठ, नाथोबा, महादाईसा इत्यादी होते. तर या ठिकाणी देवाने विशेषत्वे
म्हणजे उत्तरार्धात ज्या वेळेला उत्तरापंथ प्रयाण करायचा होता त्यावेळेला बरेच दिवस त्यांचा वास्तव्य होता आणि देवानी या ठिकाणी विविध प्रकारच्या लीळा केलेल्या आहेत. उत्तरार्धामध्ये त्यांच्या पुष्कळशा लीळा आहेत. जर लीळाच्या म्हणजे आपण व्याख्यान करायला गेलो तर लीळांचा खूप मोठा विस्तार होईल. तर मी थोडक्यात सांगतो. एक मोठा एक राजमठ स्थान आहे, मेन स्थान, अवस्थान स्थान, ज्या ठिकाणी देवानी महावाक्य वैरास्ती प्रकरणाचं निरूपण केलेलं आहे. त्यानंतर त्याच सोबत आरोहण स्थान आहे आणि तिसऱ्या नंबरचा एक स्थान आहे हा महादायसा तूप वाढणे हे स्थान आहे. त्यानंतर चौथा स्थान दक्षिण सोंडी आसन स्थान आणि या ठिकाणावरून दयंबाला श्री चक्रधर स्वामींनी 5 वस्तू देऊन त्या रिद्धपूरला पाठवला होता. त्यानंतर उत्तर सोंडी स्थान आणि सर्वात महत्वाचं स्थान म्हणजे वज्री घडणे स्थान. त्या ठिकाणची लीळा अतिशय सुंदर आणि वरस्पर्शी लीळा आहे. या ठिकाणी एके दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना या ठिकाणी उत्तराभिमुख गरुडासन होता. त्यांनी अंगी परिधान केलेली होती. अंगीचे कसे मोकळे होते, श्रीमुक्ती टोपरे त्याचेही केसे कसे मोकळे होते. उपरण्याचे दोन्ही पदर श्रीमुक्तावर सोडलेले होते. त्यांनी अंगीच्या वाह्यावरती करून डाव्या श्रीकरी काळी इट घेऊन उजव्या श्रीचरणाच्या अंगठ्याने खाली दाबून धरली होती आणि उजव्या श्रीकरी चिपतळ घेऊन वज्री घडली. पुन्हा दोन्ही श्रीकरांनी धरून दगडी चिऱ्यावर घासून सारखी केली. अंगीच्या वाया पुन्हा वरती केल्या. वरती करून वज्री चांगल्या प्रकारे दृष्टीने अवलोकन केली आणि पुन्हा घडली. महादायसा ही लीळा पाहत होत्या. त्यांनी श्री नागदेवाचार्यांनाही ही लीळा पाहण्यासाठी बोलवले. महादायसांनी सर्वज्ञांना विचारले, हे आपण काय करीत आहात? सर्वज्ञ म्हणाले, आम्ही वज्री घडीत आहोत. जी वज्री म्हणजे काय? वज्री म्हणजे काय? सर्वज्ञ म्हणाले, वज्री म्हणजे वारी तुरंगम. जी वारी तुरंगम म्हणजे काय? पुन्हा महादायसाने विचारले. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, वारी तुरंगम म्हणजे एक प्रकारचे घोडे, ते बेटामध्ये असतात. ते वारी तुरंगम, त्याला वारी तुरंगम पाण्यावर चालतात. तरी तशी ही वज्री ही पण पाण्यावर तरंगते, म्हणून याला वारी तुरंगम असे म्हटले जाते. ही लीळा महादायसा देहेपर्यंत आठवीत होती. ही लीळा आठवण करतानाच महादायसाचे प्राण गेले. 9 गावाला महादायसा ही लीळा आठवत महादायसाचे प्राण गेले. महादायसाने प्राण सोडले. खूप महत्वाची लीळा आहे. स्मरण करताना प्रत्येकाने ही लीळा आठवायची आणि दररोज प्रतिदिन स्मरण करत असताना जर ही लीळा आठवली तर अतिशय उत्तम, म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण होईल. आत्मकल्याण करण्यासाठी म्हणजे ही लीळा फार महत्वाची आहे. आणि या व्यतिरिक्त बाहेर पण काही स्थान आहेत, जसं वृंदावन स्थान आहे, तिकडे लघु परिसर स्थान आहे, महाद्वार स्थान आहे, जिथे स्वामींनी या ठिकाणावरून म्हणजे उत्तरापंथाकडे प्रयाण केले ते स्थान पण आहे या ठिकाणी. आणि इकडं महिमभट्ट सराल्याला गेले होते. सराल्याला देवाची अनुमती घेऊन सराल्याला गेले आणि सराल्यावरून काही द्रव्य आणून परमेश्वराची सेवा करावी या हेतूने त्या ठिकाणी गेले होते. त्यांना खूप वेळ लागला, परंतु ते आले नाही. देवाच्या उत्तरापंथ प्रयाण करण्याचा म्हणजे समय वेळ खूप जवळ येऊन गेलेला होता. देवानी आचार्य नागदेवांना सांगितलं, नागदेव तू जाऊन महिमभट्टाला बोलून आण. महिमभट्टाला जर बोलून आणलं तर
त्यांना जर आम्ही गीता वखाणली तर आमची प्रवृत्ती भंग होऊ शकते. महादायसाने सुद्धा या ठिकाणी विचारला होता. सर्व भक्तिजन खूप खूप उदास होऊन गेले होते. ज्या वेळेला परमेश्वराकडून परमेश्वराची श्रीमुखातून आम्हाला त्यांना हे माहिती पडलं भक्तिजनांना की आता श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथाकडे जाणार आहेत, तर आम्ही महादायसा वगैरे सर्व भक्तिजन म्हणाले आम्ही पोरके होऊन जाऊ, आता आम्ही कोणाच्या शरणी जाणार, हे देवा तुम्ही तर आम्हाला सोडून जाणार, आता आम्ही कोणाच्या शरणी जाऊ. तर देव म्हणाले आता तुम्हा गोविंद गती, की आता तुम्हाला गोविंद प्रभूंच्या सन्निधानी जावं लागणार आहे. तर देवानी त्यावेळेला महादैसाने देवाला विचारलं, जीजी आपली जी प्रवृत्ती उत्तरपंथ जाण्याची आहे हे कोण्या कारणे भंगू शकते. तर देवानी त्यावेळेला सांगितलं की जर महिभट्ट येईल, महिभट्टाला जर आम्ही गीता वाखाणली आणि गीता महिभट्टाने ऐकली तर आमची प्रवृत्ती भंग होऊ शकते. परंतु देवाला हे अवगत होता की महिभट्ट काही येऊ शकणार नाही आणि गीता वाखाणल्या जाऊ शकणार नाही. आणि दुसरा कारण देवाने हे सांगितलं की तुम्ही जर 1,00,000 नामाचा जाप केला तर आमची प्रवृत्ती भंग होऊ शकते. म्हणजे 1,00,000 स्मरण आमच्या नामाचा जाप केला तरीही आमची प्रवृत्ती भंग होऊ शकते. तर त्यांच्याकडून 1,00,000 नाम जाप्य सुद्धा झाला नाही, म्हणजे खूप खेदाची बाब आहे. कारण परमेश्वराची प्रवृत्तीच अशी होती. तर देवाला जाणं खूप गरजेचा होता. त्या ठिकाणी सुद्धा बरेचसे जीव होते, त्यांचा पण देव उद्धार करणार होते, म्हणून देवाची प्रवृत्तीच अशी होती. आणि तिसरं कारण सांगितलं की ते जे राजे आहेत त्या राजांनी जर आम्हाला बोलवलं आणि आम्हाला विचारलं तरीही आमची प्रवृत्ती भंग होऊ शकते. परंतु हे तीनही कारण झाले नाही आणि परमेश्वराची प्रवृत्ती काही भंग झाली नाही. परमेश्वराचा नक्की झाला की आता परमेश्वर उत्तरापंथाकडे जाणार. आचार्य नागदेव खूप उदास झाले होते. ज्या वेळेला त्यांना हे माहिती पडलं जाण्याचा वेळ आला तर त्यांच्याकडून चालल्या सुद्धा जात नव्हता. श्री चक्रधर स्वामी त्यांना खूप समजवल्यानंतर त्यांनी देवाने खूप त्यांच्या बुद्धीवर एक प्रकाश पाडला. त्यावेळेला त्यांना थोडं शुद्ध आली. शुद्ध आल्यानंतर महिभट्ट सुद्धा अगोदर या ठिकाणी होते ज्या वेळेला आचार्य नागदेवांना सांगत होते. तर असन्निधान धर्म श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी निरूपण करणार होते. ते ऐकायला तयार होत नव्हते. आचार्य नागदेव देवानी सांगितलं महिभट्टाला की पहा, हा आम्ही जे सांगत आहोत ते हे ऐकत नाही. कारण ते काडी घेऊन हातात काडी घेऊन खाली ते माती असे कुरे देत होते. तर देवानी म्हटलं हाती काडी धरीचे हाही आधी करुणी एकू विकारूची किंगा. हातामध्ये काडी धरून म्हणजे असं माती कुरे देणे हे सुद्धा एक प्रकारचा विकार आहे. तर माणसाला अशा प्रकारची विकारची सीमा सांगितलेली आहे. म्हणून माणसाला अशा प्रकारचा विकार सुद्धा होऊ नये म्हणून देवानी प्रत्येक आपल्याला प्रत्येक गोष्टीविषयी सावध केलेला आहे. आणि देवानी हेही सांगितलेलं आहे की देवानी त्यावेळेला असन्निधान धर्म जे आचार्य नागदेवांना सांगणार होते तर महिभट्टाने सांगितलं आचार्याला की तुम्ही जे आमच्याकडून शक्य आहे देव तेच सांगणार आहे, जे आमच्याकडून शक्य नाही ते देव थोडे सांगणार आहे. तर तुम्ही हे असन्निधान धर्म जे आहे ते तुम्ही ऐकून घ्या. मग असन्निधान धर्म ते श्री चक्रधर स्वामींनी जे सांगितलं ते असन्निधान धर्म मग आचार्य नागदेवांनी ऐकलं. मग आम्हाला देवाच्या असन्निधानी कसा राहायचं आहे, कसा आपला जीवनी आपण करायचं आहे, आपलं कसं परमेश्वराच्या वचनाचं आचरण करायचं आहे, कसा आपल्याला परमेश्वराची प्रसन्नता प्राप्त करून परमेश्वर प्राप्त करून घ्यायचे आहे, आपल्या जीवनाचा कसं सार्थक करून घ्यायचं आहे ते देवानी हे सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी एक खूप महत्वाचा महास्थान आहे, याला महास्थान असं म्हणतात. आणि या स्थानाची लीळा आपण प्रत्येकाने या स्थानाची लीळा आठवायला पाहिजे. आणि महत्वाची लीळा म्हणजे ही वज्रीची लीळा.
हे प्रत्येकाने मनोमनपूर्वक म्हणजे बडे आर्तपूर्वक अर्थ भावनेने समोरच आपल्याला हे स्थान दिसत आहे वज्रीची लीळाचे. वज्रीच्या लीळा प्रत्येकाने आठवायची आहे आणि प्रत्येकाने आपला उद्धार करून घ्यायचा आहे. असे जे परमेश्वर अवतार आहेत, जे जीवोद्धरण व्यसनी अवतार आहेत, ते पुन्हा पुन्हा आपल्याला भेटत नाही. हे म्हणजे हे फारच क्वचित अवतार होतात. कारण देवाने स्वतः सांगितलेलं आहे, कवणा कवणी व्यसन, कवणा कवणी व्यसन, एक जीव उद्धरी जेती हेची व्यसन. कोण्या अवताराला कोणता व्यसन आहे, कोणत्या अवताराला कोणता व्यसन आहे, परंतु आम्हाला जीवांचा उद्धार करायचा हाच आमचा व्यसन आहे. देवाने हेच व्यसन स्वीकार केलेला आहे. असा जो जीवोद्धरण व्यसनी अवतार आहे हा फार क्वचितच होत असतो आणि अशा अवतार आम्हाला लाभलेला आहे आणि त्यांचे उपदेश आम्हाला लाभलेले आहे. हा खूप मोठा महत्वाचा म्हणजे महास्थान आहे. आम्ही सर्व भाग्यशाली आहोत. या धर्माला आम्ही स्वीकार केलेला आहे. हे धर्म आम्हाला लाभलं. देवानी हे धर्म आम्हाला म्हणजे देवाकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि या धर्माला आम्ही काटेकोरपणे आम्ही जर आपला आचरण केलं तर आपण आपलं जीवन सार्थक करू शकतो. आपण आपला आत्मकल्याण करू शकतो. तर सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि मी लांबलेले आपले 2 शब्द याच ठिकाणी संपवतो. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. हे कोणतं स्थान आहे आता? हे बेलापूर येथील आपण आरोगण स्थान सध्या वंदन करत आहोत. हे स्थान ताई महादाईचा तूप वाढणे स्थान हे ना. स्थान क्रमांक 4 दक्षिण सोंडी आसन स्थान आपण सध्या वंदन करत आहोत. बरोबर ना ताई? 5 नंबरचं आसन उत्तर सोंडी आसन कोणतं हे आहे ताई? मादनी स्थान नंबरचं स्थान वज्री घडणे स्थान आपण सध्या वंदन करत आहोत. वज्री घडणे स्थान 8 नंबरचं स्थान भिडी आसन स्थान आपण सध्या वंदन करत आहोत. उदका विनियोग स्थान स्थान क्रमांक 9 आपण सध्या वंदन करत आहोत. हे कोणतं स्थान आहे आता इथं? 10 नंबरचं स्थान 10चे ना. हो 10 नंबरचं परिश्रय स्थान आपण वंदन करत आहोत. किती स्थान आहे ते? हो बरं. बेलापूर येथील स्थान क्रमांक आपण 11 सध्या वंदन करत आहोत. स्थान क्रमांक 11 आसन स्थान. स्थान क्रमांक
12 इकडे आहे. आसनस्थान 13, आसनस्थान 'स्थान क्रमांक 14 वृंदावन स्थान सध्या आपण वंदन करत आहोत. स्थान क्रमांक 15 आपण लघु परिसर स्थान जे आहे ते सध्या वंदन करत आहोत. स्थान क्रमांक 15 लघु परिश्रय स्थान. दुपारी आपण स्थान वंदन करण्यासाठी आलेलो आहे. स्थान क्रमांक 16 महाद्वार स्थान आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. उत्तरापंथी क्रमांक 17 ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरापंथी गेले ते स्थान आपण वंदन करण्यासाठी जात आहोत. मी खरोखरच स्वामींचं हे स्थान पाहून मी खूप मला विरह जो आहे सहन होत नाहीये. स्वामी उत्तरापंथी गेले ते शेवटचं जे काही स्थान आहे ते आपण स्थान सध्या वंदन करत आहोत. हो जाऊ आपण तिकडे. इकडे कोणतं स्थान आहे आपले? हा दत्तात्रय प्रभू महाराजांचं या ठिकाणी स्थान आहे. आपण तिकडे सध्या चाललेलो आहोत. असं 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 हो 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 असं. या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचं या ठिकाणी स्थान स्थापन केलेलं आहे. मांडलिक स्थान आहे. या ठिकाणी विशेष आहे. आपण ते सध्या वंदन करत आहोत. जीर्णोद्धार होऊन जाईल लवकरच, नाही कारण जागा प्रशस्त आहे, एरिया सुंदर आहे. स्वामींचं खूप काळ इथं वास्तव्य असल्यामुळे ही पवित्र भूमी सध्या आपण वंदन करत आहोत. ते आतमध्ये ठेवलेलं असतं इकडे. हो बर बर. हो हो साईडचा हो.
श्री क्षेत्र बेलापूर येथील औसाचे भिक्षापात्र लाडपिढीमधील औसाचे भिक्षापात्र जे आहे ते आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. खूप दुर्मिळ योग आपला सर्वांना आलेला आहे. हेच औसाचं भिक्षापात्र सध्या आपण वंदन करत आहोत. बेलापूर या ठिकाणी आलो. या ठिकाणी आश्रममध्ये आदरणीय केमकर बाबा या ठिकाणी आहे. या ठिकाणी तपस्विनी ज्योतिताई लाड या आहे. आल्याबरोबर मला ओळखलं. ताई जी आहे रुपाली ताई लाड, ज्योतिताई लाड आणि केमकर बाबा यांनी मला खूप माझं स्वागत केलं, सत्कार केलं. पण सर्व सद्भक्तांनो तुम्हाला माहिती आहे मी अखंड महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर मी भ्रमंती केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वागत सत्कार केला जातो. पण जे मला काही दिलेलं आहे त्याचं स्वीकार करतो आणि आहे तेच मी आपल्या स्थानाला आश्रमाला अर्पण करत असतो. पण या ठिकाणी मी निश्चित घेणार आहे त्यातले जे बाबांनी मला फळ दिलेलं आहे ते मी घेणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. हा, पण बाबांनी मला प्रसन्नतेने जे दिलंय फळ ते मात्र मी निश्चित घेणार आहे. बऱ्याच स्थानावरती मी भेटतो. काही आश्रममध्ये देखील भेटी घडलेल्या आहेत. बरंच आदरातिथ्य होतोय आणि जड अंतकरणाने या स्थानावरून मी पुढे जात आहे. स्वामी उत्तरापंथी गेले ते स्थान सध्या आपण वंदन करत आहोत. इथली वेळ आठवली तर हृदय भरून येतं. म्हणजे स्वामी आपल्या म्हणजे याच्यात नाही राहिले. मला त्याचंही दुःख वाटतं. आपण दुर्भाग्य मी याच्यासाठी रडत होतो, भटकत होतो. त्यावेळेस स्वामी गेले त्यावेळेस भक्तजनांना किती, आपल्यालाही असं वाटतं भक्तजनांना किती दुःख झालं. त्यांनी म्हणजे जीवनात किती त्रास झाला असेल स्वामींना. खूप मनाला लागून जातो. कमीत कमी परमेश्वराच आपल्याला हे तरी दिसतंय, काहीतरी आठवता येते लीळा वगैरे. हो हो हो. तेवढं तरी आपण म्हणजे तेवढं तिथं करू. जोड चांगली जोडली आहे. स्वामी उदार जे आहे कशामुळे झाले? ही उदास म्हणजे भक्तजनांवरती नाही झाली, ती जागेवरती नाही झाली. हां, काय म्हणजे आपल्या राष्ट्र बौद्धिक संपत्ती त्यावरती हा. काय आणि होतं? जीवाचा उद्धार कसा करणार? हा. काहीतरी निमित्त पाहिजे ना. निमित्त पाहिजे. त्याचं निमित्त कार्यच तसं आहे. उद्या जर झाले नसते समजा इथून किती दिवस झाले? एवढंच गीता पाठ झाला असता, नामस्मरण झालं असतं, तेवढ्या पुरतं समजा प्रवृत्ती स्वामींची हे झाली असते. आणि ते आपलं भाग्यात तेवढंच होतं. जेवढं आपल्या भाग्यात तेवढंच आपल्याला तेवढं आपल्या भेटणार. सर्वांच्या हो. भाग्यात जेवढं होतं तेवढं मिळालं. पण 10 दिवसाचं 10 वास्तव्य दिवस. होतं. तिथूनच इथं आली. आधी तिथे होते ना? हो, आधी असं 10 दिवस तिथं होते. तिथून मग आदित्याच्या मंदिरात चला जाऊया असं स्वामी म्हणतात. इथं गावात पण आहे 5 दिवस वास्तव्य, पण आपल्या ताब्यात नाही येते. हां, आहे का तिथे? चौक नमस्कारी मोठा, ते जीर्णोद्धार झाला ना तिथला, त्याच्यामुळं आपल्या ताब्यात नाही. कुठं? महादेवाचं मंदिर? हा, महादेवाचं मंदिर आहे. चौक पण नमस्कारी आणि पायऱ्या पण आहेत नदीतल्या, गंगेतल्या. पण तिकडे जातच नाही जुन्या लोकांनी. मी सध्या वनदेवाकडे निघालेलो आहे. या ठिकाणी चांदे गाव आहे आणि या साईडला आपल्याला जावं लागतंय. आजच्या व्हिडिओविषयी कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
पुढचा भाग मात्र जरूर पहा. दंडवत प्रणाम.